नमस्कार सर्वांना। आज ना मी इथे वेज जेवण बनवलेलं आहे आणि ह्याची फुल रेसिपी मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। पण सर्वात आधी मी इथे चटणी बनवते, लाल चटणी, की ज्याची रिक्वेस्ट होती मला की लाल चटणी कशी बनवले। तर कढईमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि चणा डाळ आणि उडीद डाळ आहे ना 1 चमचा फक्त घेतली, 1 चमचा ती थोडीशी ना धुवून घेतली आणि मग तिला तडका दिले, तेलामध्येच तडतडवले। त्याच्यामध्ये काश्मीरी मिरचीसुद्धा घेतलेली आहे कलरसाठीच फक्त, किंवा बेडगीही घेऊ शकतो। आणि अर्धा कांदा घेतलेला आहे, त्याचबरोबर ना थोडासा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, 3-4 पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत आणि एकदम किंचित ना चिंच घेतलेली आहे, त्यामुळे टँगी फ्लेवर येतो त्याला। थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि वरतून चवीनुसार मीठ टाकणार आहे वाटणाच्या वेळी। आता हे थोडं फ्राय केलं म्हणजे हलकासा कांदा आणि टोमॅटो नरम झाला ना की गॅस बंद केला आहे आणि वाटण हे जे मिश्रण आहे ना थंड झाल्यानंतर वाटण करून घ्यायचं। आता ना हे जे वाटण बनवायचं आहे ते पूर्णपणे थंड झालं आहे, तर मी मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये किंचित थोडंसं ना पाणी टाकणार आहे, कारण की पेस्ट करण्यासाठी। चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि त्याचबरोबर थोडा कलर पाहिजे म्हणून काश्मीरी मिरचीसुद्धा टाकणार आहे, अर्धा चमचाच टाकणार आहे आणि अगदी किंचित हळद टाकणार आहे, जास्त हळद नाही घ्यायची, नाहीतर ना मग वाटण जसं करतो ना आपण टोमॅटोला किंवा मच्छी सारला तसंच वाटेल। तर इथे झालेली आहे लाल चटणी, एकदम फाईन पेस्ट बनवलेली आहे मी। आता तडका देणार त्याला। तर तडका पॅनमध्ये मी मोहरी टाकलेली आणि कढीपत्ता, बस, त्या व्यतिरिक्त काही टाकलं नाही आहे। आणि छानपैकी तडका बसवल्यानंतर आता हे गरम गरम इडल्या काढलेल्या आहेत, कारण की मध्येच कामांचा थोडा ब्रेक घेते आणि नाश्ता कंपल्सरी करूनच घेते मी, कारण की बाकीचं काही होत जर कधी वेळ नसेल ना तर स्टँडिंगने तरी फटाफट मी करते नाश्ता, पण नाश्ताही करते, कारण की ना एंडिंगला मला अजिबात वेळ नसतो काही करायला। इडली बॅटर किंवा डोसा बॅटर आहे ना ते संडेला एकदाच करून घ्यायचं, म्हणजे आठवड्याला 2दा तरी हा नाश्ता होऊन जातो। आणि अल्टरनेट कधीही, म्हणजे कधी आंबोळी, कधी उत्तप्पा किंवा मसाला डोसा, नाहीतर अप्पे, असं पेपर डोसा वगैरे असं काही ना काहीतरी करत असते। तर आता इथे मी ना लाल चटणीसोबत ना हिरवी चटणीसुद्धा केलेली आहे आणि मला ना इडली वगैरे काही असेल ना, खास करून इडलीबरोबर ना तिखट चटणी ना खूप आवडते, पण घरामध्ये तिखट जास्त आवडत नाही, त्यामुळे मला खूप कमी मिरची टाकावी लागते। तर माझ्या इडलीचा हा तर ह्यांचा नाश्ता आहे, पण माझा इडलीचा असा नाश्ता असतो 2 किंवा 3 क्वचित, आणि चहा, बस। तर इथे नाश्ता वगैरे रेडी झालेला आहे आणि आम्ही खाऊन पण घेतलेलं आहे। आता ते मी वाटणाची तयारी करते, त्यासाठी ना मी आता ओलं खोबरं घेतलेलं आहे, बघा किती कमी घेतले, कारण की फक्त ग्रेव्हीसाठीच, वाटाण्याची ग्रेव्ही बनवणार आहे त्याच्यासाठीच फक्त थोडकंच वाटण करणार आहे, ते पण फ्रेशमध्ये। त्याच्यामध्ये हाफ कांदा घेतलेला आहे आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, किंचित लसूण घेतलेली आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे, काळी मिरीचे दाणे घेतले 4-5 आणि थोडीशी बडीशेप घेतली, अर्धा चमचा फक्त, आणि अर्धा चमचा अशी खसखस घेतलेली आहे। जसं ह्या खसखसने, बडीशेपने आणि काळी मिरीने म्हणजे तो सुगंध खूपच छान येतो मसाल्याला। थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकली आणि ना हलकंसं ब्राऊन करून घेतलं आहे। तर इथे ना मी 3-4 दिवसांपूर्वी लाल माठ बनवलेली भाजी आणि तिचे देठ आहेत ना ते मी साईडला पेपरमध्ये गुंडाळून ठेवले होते। तसं ना हिरवी म्हणजे चवळीची भाजी असेल ना त्याचेसुद्धा मी देठ ठेवते आणि असेच रस्स्यावाल्या भाजींमध्ये टाकायचं, खूप छान टेस्ट येते आणि ह्यांना फेकून पण नाही दिलं पाहिजे, काहीतरी यूज झाला पाहिजे आणि हेल्दी तर आहेच ना ही भाजी। तर आता वाटाण्यांना मी आधी उकडून घेतलेले 2-3 शिट्ट्यांमध्ये, तर आता आणखीन हे डेट टाकल्यानंतर ना 1 शिट्टी करून घेतली। ॲक्च्युली चुकलं माझं इथे, मला आणखीन शिट्टी करायला नको पाहिजे होती, हे डेट आहेत ना आपोआप म्हणजे उकळताना भाजी शिजलेच असते, तर थोडीशी एक्स्ट्रा जरा शिजले गेले वाटाणे। तर आता इथे वाटण आहे ना ते मी मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेते आणि थोडंसं पाणी घालते, म्हणजे छानपैकी पातळ अशी पेस्ट। आता हे वाटण करेपर्यंत ना मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि 2 ते 3 पळीना तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी थोडीशी तडतडली ना की मग त्याच्यामध्ये हिंग टाकणार, हिंग टाकल्यानंतर मग मी लगेचच कढीपत्त्याची फोडणी देणार आणि मग अर्धा बारीक चिरलेला कांदा आहे तो घेतलेला आहे। आता हा कांदा आहे ना हलकासा नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार। इथे ना कांदा माझा फ्राय झालेला आहे आणि आता जे वाटण केलेलं आहे ना ते मी संपूर्ण वाटण ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि ऑलरेडी खोबरं वगैरे भाजलं होतं, त्यामुळे जास्त मी वाटण म्हणजे भाजत बसणार नाही तेलामध्ये। थोडंफार फ्राय केल्यानंतर आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हे सुके मसाले।
नॉर्मली ना सगळ्याच भाज्यांमध्ये जे ड्राय मसाले लागतात तेच मी ह्या भाजीमध्ये टाकणार आहे, बेसिकवालेच, जसे की हळद आहे, काश्मीरी मिर्च आहे आणि लाल तिखट आहे, त्याचबरोबर धने पावडर आहे. हे सर्व मसाले मी थोडे थोडेच टाकलेले आहेत आणि ते सर्व टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार. आता जे कुकरमध्ये परत एकदा एक शिट्टी दिलेली आहेत ना, ते देठांबरोबर ते वाटाणे मी मिक्स करून घेतलेत आणि थोडे वाटाणे जरा जास्त शिजले गेलेत. मी थोडंसं पाणी टाकणार आहे. जे मिक्सरला वाटण लागलेलं आहे त्याच्यामध्येच थोडं पाणी ॲड करून घेतलं आहे मिक्स करून. आणखीन थोडं मला पाणी लागणार आहे कारण की थोडं चपातीबरोबर अशी घट्टसर अशी ग्रेव्ही पाहिजे म्हणून. आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार मी. भाजीला ना एक उकळी काढून घेणार 1 सेकंडसाठी फक्त आणि वरतून कोथिंबीर टाकणार. भाजी माझी इथे रेडी झालेली आहे. मस्तपैकी चण्याची रस्सेवाली भाजी, जी की चपातीबरोबर किंवा अशीच भाताबरोबर वगैरे पण खाऊ शकतो. मला तर भरपूर आवडते अशी भाजी. तर आता इथे टिफिनसुद्धा रेडी झालेला आहे, म्हणजे चपाती बनवलेली आहे मी आज आणि त्याचबरोबर इंद्रायणी भात आहे गरम गरम. तर इथे मी छोट्या ह्याच्यामध्ये सॅलड दिलेला आहे, त्याच्यामध्ये काकडीचं आहे फक्त. इंद्रायणी भात आहे गरम गरम. आणि आज मी वरण जे भातावरती लागणार आहे ते तिखट वरणच बनवलेलं आहे मिक्स डाळींचं. त्याची रेसिपी मी शेअर नाही केली कारण की ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे. तर इथे भाजी आजची आहे चण्याची, वाटाण्याची भाजी, चणेच बोलते मी सारखी. फ्रूटमध्ये चेरी आहे आणि थोडंफार फरसाण आहे स्नॅक्समध्ये. तर टिफिन वगैरे सर्व आवरून हे आज मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की आज ना जास्त जेवणाचं म्हणजे स्वयंपाकाचं तामझाम नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं आज भांडी किती असतात नेहमीची ते तुम्हाला शेअर करते. आणि मेन म्हणजे नाश्त्यासाठी आज इडली होती, त्यामुळे इडली जेव्हा बनते तेव्हा भांड्यांचा रगाडा किती असतो हे तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच माहिती असणार, मला स्पेशली काय सांगायची गरजच नाही आहे. तर इथे ही सर्व भांडी असतात, ते रेग्युलरचाच खेळ असतो. रात्रीची जेवणाची भांडी घासा, सकाळी उठल्यानंतर ती भांडी ट्रॉलीमध्ये अडकवून ठेवा, परत सकाळचं तेच काम आहे, जेवणाची भांडी, मग परत रात्रीचे डबे, हे सर्व म्हणजे सर्कल चालूच असतं. तर हे सर्व आवरून मी निघाले माझ्या रेग्युलरप्रमाणे ऑफिसला. आणि आज अक्षरशः आज म्हणता येणार नाही, हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर करते की रेग्युलरच ट्रेननं सध्या बिफोर टायमिंगलाच येते, त्यामुळे ना मी लवकर जाऊनसुद्धा मला पळत जावंच लागतं आहे, अशी ट्रेन लवकरला येते आहे. चला तर मग हा क्लिप आहे व्हिडिओचा, तो संध्याकाळचा आहे, म्हणजे मी रिटर्नला जेव्हा डोंबिवलीला उतरली त्याचा आहे. आणि अक्षरशः ना वेस्टला फक्त टच होणार होती लाईन, एवढी लाईन ब्रिजवरती. आणि ट्रेनचा प्रवास तो जेवढा केवढा असेल, 1-1.5 तासाचा 2 तासाचा आयडिया नाही आहे, पण हे ना म्हणजे हे प्रवासी आहेत सगळे, ते लाईनीमध्ये उभे असतात जवळजवळ ना पाऊण तास 1 तास, कारण की पुढे रिक्षाच नसतात. खूप त्रास होतो खरोखर, पावसाळ्यामध्ये तरी असा त्रास सहन करावाच लागतो, लेडीज असो किंवा जेंट्स असो बिचाऱ्यांना. तर चला मग माझा इथे आजचा व्हिडिओ एंड होतो आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच छानशा व्हिडिओबरोबर, मोठ्या किंवा शॉर्ट व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.